नागपूर शहरातील सिटी बसच्या प्रवाशांना होत असलेल्या अनेक त्रासाबद्दल 2 दिवसापूर्वी म्हणजे 7 एप्रिलला एक व्हिडिओ बनवला मी. 7 एप्रिल 2026. आज 9 एप्रिल 2026ला आणखी एक व्हिडिओ बनवत आहे. तर 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जे समस्या सांगितले प्रवाशांच्या, त्यातल्या मुख्य समस्या तर सांगितलेली. सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रवाशांना तास रोडवर उभा टाकावं लागतं. एप्रिल मे महिन्यात 46-47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये तास रोडवर उभा टाकावं लागतं. 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष वयाच्या म्हाताऱ्यांना रोडवर थांबावं लागतं. ऊन आहे, डोक्याला कपडा घेऊन थांबावं लागतं. ज्या महिलांकडे छोटे बच्चे, 2 महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं छोटे छोटे बच्चे आहेत, त्या बच्चांना घेऊन पदराखाली घेऊन उन्हात थांबावं लागतं. अनेक ठिकाणी प्रवासी निवाराने 90% पेक्षा, अंदाजे 90%, 80%, 90% किंवा त्याहीपेक्षा जास्त 80 ते 90% स्टॉप्सवर प्रवासी निवारा नाही आहे. आणि अनेक ठिकाणी असे, खूप पुष्कळ ठिकाणी असे की तिथे सिटी बसचा स्टॉप आहे, आजूबाजूला 50 फूट 100 फुटापर्यंत कुठे सावलीचं नामो निशाण नाही आहे. 100 फूट 200 फुटापर्यंत अनेक ठिकाणी भर उन्हात थांबावं लागतं. छोटे छोटे बच्चे असो का म्हातारे असो. त्यामुळे मुसळधार पावसामध्ये सुद्धा सडकेवरच थांबावं लागतं. आणि जिथे प्रवासी निवारा आहे तिथे सुद्धा आम्ही जर प्रवासी निवाऱ्यात बसून राहिलो तर बस थांबत नाही, नॉनस्टॉप निघून जाते. सडकेवर उभा टाकून हात दाखवलं तरच बस थांबते, नाहीतर बस थांबत नाही. ही तुमच्या नागपूरच्या सिटी बसची पद्धत आहे. उन्हाळा असो पावसाळा, सडकेवर उभा टाका. अरे म्हातारे लोक नाही उभा टाकू शकत. आज भारतामध्ये सर्वात पेशंट डायबिटीजचे आहेत, नंबर 2 बीपीचे, नंबर 3 गुडघ्याचे, उभा नाही टाकू शकत. आणि सिटी बसच्या स्टॉपच्या बाजूला कुठे सावली आहे तिथे पण थांबू शकत नाही. तिथे पण आम्ही थांबलो की बस नॉनस्टॉप निघून जाते. रोडवर उभा टाकून हात दाखवा तरच बस थांबते. ही अतिशय वाईट आणि अतिशय चुकीची पद्धत आहे. हे त्या दिवशी पूर्णपणे सांगितले मी. प्रवाशांना प्रत्येक ठिकाणी सिटी बस थांबली पाहिजे. स्टॉपवर आहे, बस थांबली तर आम्ही प्रवासी निवारा थांबलेले रोडवर येऊन बसू शकू. रोडवर उभा टाकायला सांगता तास. ह्याला क्रूरता, निर्दयता म्हणाता का नाही तुम्हीच सांगा. सिटी बसचे सर्व अधिकारी. कधी बस 15 मिनिटात येते, 10 मिनिटात येते, कधी कधी 1 तास 1.5 तास बस येत नाही. सिटी बसची वाट पाहत 1 तास 1.5 तास वाट पाहत थांबावं लागतं प्रवाशांना. 1 तास 1.5 तास 44, 45, 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये म्हातारे लोक, छोटे बच्चे यांना थांबवणं, उन्हामध्ये उभा टाका म्हणणं, ही क्रूरता, निर्दयता आहे का नाही तुम्हीच सांगा. पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन पावसातच उभा राहा. आडोशीला थांबू शकत नाही मी. आडोशीला थांबलो तर बस नॉनस्टॉप निघून जाते. ही क्रूरता, निर्दयता, छळ आहे का नाही तुम्हीच सांगा प्रवासी सिटी बसच्या अधिकाऱ्यांना. आता आहे पुढचा भाग सांगायचा आहे आणखी. त्या दिवशी व्हिडिओ मोठा होऊ लागला, 45 मिनिटाचा व्हिडिओ जरा म्हणून थांबलो मी. आता आणखी पुढे बोलत आहे. हात नाही दाखवला उभा टाकून सडकीवर तर बस नॉनस्टॉप निघून जाते. त्यानंतर उतरताना सुद्धा बसमध्ये त्यांना उतरायचे. उतरताना सुद्धा पुन्हा सांगावं होतं ड्रायव्हरला इथं थांबवा पुढच्या स्टॉपला. नाही सांगितलं बस सरळ निघून जाते. आणि पुढच्या स्टॉपला उतरून पुन्हा पायी या किंवा पुन्हा रिक्षा करून वापस या. काय अवस्था म्हातारे नाही. पुढच्या स्टॉपला उतरून पायी यावं लागतं. पायाचे पेशंट, छोटे बच्चे आहेत या 46-47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये, पावसामध्ये. आणि प्रत्येक स्टॉपला बस थांबवणं 5 सेकंद एवढी सेवा नाही करू शकत तुम्ही. एसटी बसला बोर्ड लावलेले आहे प्रवाशांच्या सेवेसाठी आणि तुमची का नाही सेवा. आणि दुसरी गोष्ट, चलो ॲप सर्वांकडे नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन वापरतात त्यांच्याकडे चलो ॲप आहे. चलो ॲप पाहतात बस कुठपर्यंत येत आहे. अनेक वेळा बस चलो ॲपवरून गायब होते, हे पण तुम्हाला सांगितलेले मी मागच्या व्हिडिओमध्ये. चलो ॲप त्यांच्याकडे पाहतात ते सुद्धा. जे म्हातारे लोक आहेत त्यांना, अनेकांना स्मार्टफोन समजतच नाही. आजकाल पाहतो आपण छोटा फोन आहे त्यांच्याकडे, कीपॅडवाला, स्मार्टफोन नाही आहे, चलो ॲप नाही आहे. आणि ज्यांच्याकडे चलो ॲप आहे, स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, चलो ॲप आहे, ते सुद्धा टर्निंगच्या ठिकाणी जिथे सिटी बसचा स्टॉप आहे चलो ॲप पाहू शकत नाही आम्ही. समजा इथे स्टॉप आहे, आम्ही बसलेलो आहोत प्रवासी निवाऱ्यात, बस अशी येतील अशी निघून जाते, आम्ही चलो ॲप पाहू शकत नाही. कारण चलो पाहण्यासाठी कमीत कमी 2-3 सेकंद तरी वेळ लागेलच ना. मोबाईल घ्या, मोबाईलचं पॅटर्न किंवा पासवर्ड टाकून मोबाईल उघडा, चलो ॲपवर क्लिक करा आणि बसचा नंबर टाका. कमीत कमी 2-4-5 सेकंद जरी वेळ लागेल ना. मोबाईल काढला आम्ही पाहतोय तेवढ्याच बस निघून गेली. अनेक वेळा असं होतं. जसं उदाहरणार्थ क्रीडा चौकात आम्ही थांबलोय, बस मोबाईलमध्ये चलो ॲप काढत आहोत, बस निघून गेली. सरळ पाहू शकत नाही आम्ही. ज्या ठिकाणी रस्ता सरळ आहे, दुरून बस येत आहे, तिथंच आम्ही चलो ॲप वापरू शकतो. गंगाबाईगड चौकात आम्ही मोबाईलमध्ये चलो ॲप पाहतोय, बस किती वेळात येणाऱ्या पाहण्यासाठी मोबाईल काढला आणि आम्ही पाहत आहोत, 2 सेकंद बस आली गेली निघून सरळ. जगनाडे चौकात
मोक्षधाम चौकात ज्या ठिकाणी टर्निंगहून बस येणार आहे, अशी येऊन अशी जाणार आहे, त्या ठिकाणी आम्ही चलो आप पाहू सुद्धा शकत नाही. मोबाईल हातात दिला, चलो आप उघडत होत आणि बस निघून गेली. सडकेवर उभा टाकलेला होता मी, तरी पण बस थांबत नाही. सडकेवर उभा टाकून हात दाखवतावर बस थांबती. हे कुठली पद्धत आहे? कोणाच शहरात नाही अशी पद्धत. मी ज्या त्या शहरात राहिलो तुम्हाला मग काल सांगितलेलं आहे मी 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, तिथे नाहीये, इथेच ही पद्धत आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतोय. 1-1 तास 1.5 तास थांबतात प्रवासी उन्हामध्ये पावसात आणि बस इथे नॉनस्टॉप निघून जाते. पुन्हा पुढची बस येईपर्यंत थांबा. किती वेळ वाया जातोय आमचा. त्यासाठी अनेक प्रवासी बसचे पार्टनरमध्ये ऑटो रिक्षाने जातात, सिटी बसचे प्रवासी सुद्धा. त्यामुळे तुमचं पण उत्पन्न बुडत आहे. अनेक प्रवासी सिटी बसचे ऑटो रिक्षाने जात आहेत. आणि बसमध्ये चढताना ही समस्या मात्र सगळ्याच शहरामध्ये आहे. सिटी बसमध्ये चढताना प्रवासी पूर्णपणे बसमध्ये चढेपर्यंत सर्व ड्रायव्हर थांबत नाहीत. काही ड्रायव्हर थांबतात, काही ड्रायव्हर थांबत नाहीत. जमिनीवर प्रवासी उभे आहेत, बस आली, एक पाय बसच्या खालच्या पायरीवर ठेवलं, बस निघाली, एक पाय जमिनीवरच आहे आमचा. असं पण अनेक वेळा होतं. दोन्ही पाय खालच्या पायरीवर आहेत, प्रवासी बसमध्ये चढलो, खालच्या पायरीवर दोन्ही पाय आहेत आणि बस निघाली. हे तर सर्व शहरामध्ये होतं, कमी जास्त प्रमाणात. सगळे ड्रायव्हर नाही, सगळ्या शहरामध्ये पण अनेक ड्रायव्हर असेल. पडायची भीती किती वेळा, तरुण असो, म्हातारे असो, लंगडे असो, अपंग असो, खालच्या पायरीवर प्रवासी आहेत, बस निघाली, एक पाय बसमध्ये, एक पाय आणखी बसमध्ये आला पण नाही, जमिनीवरून फक्त उचलला किंवा जमिनीवरच आहे आणि बस निघाली. किती धोका आहे प्रवाशांच्या जीवाला. अनेक ठिकाणी सिटी बसचा स्टॉप कुठे आहे? दारूच्या दुकानाच्या समोर, चिकन मटच्या दुकानासमोर, अनेक ठिकाणी. उदाहरण पाहिजे मेडिकल चौकातच दारूच्या दुकानाच्या समोरच आहे सिटी बसचा स्टॉप. तिथे अनेक पुरुष, महिला, कॉलेजचे मुलं मुली आणि दवाखान्याचे पेशंट थांबलेले असतात. तर दारूच्या दुकानाच्या समोर आणि आणखी चिकन मटच्या दुकानाच्या समोर सिटी बसचे स्टॉप्स आहेत. सिटी बसच्या स्टॉपच्या जवळपास दारूचं दुकान, चिकन मटचं दुकान असू नये. जे लोक मांस खाणारे आहेत त्यांना चिकन मटच्या दुकानासमोर काही त्रास होणारही नाही. पण जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत, ते चिकन, मटन, मांस, अंडी, मच्छी तर विकल्या जाते, तिथे थांबू शकत नाही शाकाहारी लोक. आणि तिथे सिटी बसचा स्टॉप आहे. दुपारी 2:45 ते 4:45 दरम्यान बेसाहून बर्डीहून बसस्टँडला जाण्यासाठी बस भेटणं अतिशय दुर्मिळ आहे. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेले, काही उपयोग नाहीये. दुपारी 2:45 ते 4:45 दरम्यान दुसरी सगळ्या भागात जायला बस आहे, बेसाला नाहीये. दुपारी 2 ते 2:15 दरम्यान बर्डीहून बेसाला जाण्यासाठी कधी एक बस आहे, कधी 2 बस आहेत, कधी एकही बस नाही. सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान सुद्धा सांगत आहे मी. ती म्हणते की संडे शेड्यूल आहे, संडेला कमी बस असतात. सोमवार ते शुक्रवार बर्डीहून बेसाला जाण्यासाठी दुपारी 2 ते 2:15 दरम्यान कधी एकच बस आहे, कधी 2 बस आहेत, कधी एकही बस नाही. बस 2:15 पर्यंत बस एखादी निघाली बर्डीहून तर ठीक आहे, नाही निघाली तर पुढची बस 3:15 ते 3:30 दरम्यान, 1-1.25 तासानंतर 3:15 ते 3:30 वाजता सुद्धा बर्डीहून बेसाला जाण्यासाठी कधी एक बस, कधी 2 बस. म्हणजे 2:45 ते 4:45 ते 3:30 दरपर्यंत बस भेटणं अवघड आहे. हे मी तुमच्या लँडलाईन फोनला विचारतो सिटी बसच्या ऑफिसच्या. तर आम्हाला सांगण्यात येते की दुपारच्या वेळेस बसेसची कंडक्टर ड्रायव्हरची ड्युटी बदलते, म्हणून त्यावेळेस बसेस कमी आहेत. आणि व्हॉट्सअपला फोन मेसेज पाठवून विचारलं तुमच्या ऑफिसला, तर सांगण्यात येतं एवढी मोठी लिस्ट आम्हाला पाठवण्यात येतं. व्हॉट्सअपला जर आम्ही मेसेज पाठवलं दुपारी 2 ते 3, 4, 3:30 दरम्यान बस नाहीये, तर एवढी लिस्ट आम्हाला पाठवण्यात येतं. व्हॉट्सअपवर एवढी सारे बसेस आहेत दुपारी पण पैशाला जाणारी लिस्ट पाठवण्यात येतं. ती लिस्ट कागदपत्री आहे किंवा तुमच्या सिस्टममध्ये असेल, कॅम्प्युटरमध्ये. खरोखर नाहीये, येऊन थांबा, रस्त्यावर उभा टाकून बघा. आणि दोघांचं उत्तर मिळलं. लँडलाईनमध्ये सांगतात की बसेस नाहीये, दुपारी 1-2 बसेस आहेत. आणि हे सांगतात व्हॉट्सअपवाले की एवढी लिस्ट पाठवतात की एवढे बसेस आहेत म्हणून, नाही आहेत बसेस. आणि दुसरी गोष्ट, येऊन बघा तुम्ही, रोडवर उभा टाका, लिस्ट पाठवतो ना, एवढे बसेस आहेत दुपारी बेसाला जाण्यासाठी बर्डीहून. येऊन बघा, रोडवर उभा टाका. 2 ते 2:15 दरम्यान 1 किंवा 2 बस, कधी एकही बस नाही, दोन्ही बसेस कॅन्सल. त्यानंतर 2:15 ते 3:30 दरम्यान 1 बस, कधी 2 बस. आणि त्याच वेळेस पिपला फाट्याला जाण्यासाठी 10 ते 12 बसेस आहेत. दिगुरीला जाण्यासाठी 15च्या वर बसेस आहेत. लोक कॉटन मार्केटला थांबतात, मोक्षधाम चौकात थांबतात, बसस्टँडला थांबतात, वैद्यनाथ चौकात थांबतात, मेडिकल चौकात थांबतात. बेसाला जाणारे 20-25 बस गेली 1-1.5 तासामध्ये. त्या सगळे बस पिपला फाटा किंवा मेडिकल चौकात जाणारे, 1-2 बस स्टेशनला जाणारे. पण बेसाला जाणारी बस किती वेळा सांगून तर बेस का नाही सोडत. खूप किती प्रवासी त्यावेळेस असतात. चलो ॲपवर अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे एव्हरी 6 मिनिट्स, एव्हरी 10 मिनिट्स. चुकीची माहिती चलो ॲपकडे का देता? कुठे बेसाला जाणारी एव्हरी 6 मिनिट कधीच बस नाहीये, एव्हरी 10 मिनिट्स कधीच बस नाहीये. आणि चलो ॲपकडे दाखवण्यात येते एव्हरी 6 मिनिट्स, एव्हरी 10 मिनिट्स अनेक वेळा. नागशेनवन यशोधराला जाणारी बस गड्डी गोदाम मार्गे जाते आणि चलो ॲपवर मोती महल मार्गे असं दाखवण्यात येतं.
हे मी अनेक वेळा तक्रारी केली, तेव्हा सुधारण्यात आलं. सर्व व्यापारी दाखवतात की मोती मार्गे बस जाते नागशहरी यशोधराला, पण खरोखर तिथे जाते गटी गोदाम मार्गे, म्हणजे चुकीचा मार्ग दाखवता. त्या ठिकाणी लोक थांबतात बसते पाठ. हे अनेक वेळा वारंवार तक्रारी केले, तेव्हा सर्व व्यापारी सुधारणा करण्यात आली. गटी गोदाम मार्गे आता दाखवण्यात येत आहे. अनेक वेळा टाइम टेबल बदलण्यात येतं बसेसचं. प्रवाशांना किती त्रास होतो, तुम्ही टाइम टेबल बदलतं तर सर्व व्यापारी दाखवण्यात येते. आणि ते लँडलाईनला फोन करून विचारतो तर सांगण्यात येतं प्रवाशांच्या मागणीमुळे टाइम टेबल बदलण्यात आलं. कोणत्या प्रवाशांची मागणी आम्हाला दाखव बरं, कोणत्या प्रवाशांनी मागणी केली, आणि जर टाइम टेबल बदललं तर दाखव बरं सर्व व्यापारी. आणि काही ठिकाणी एकाच वेळेस 3-3, 4-4 बसेस, ते पण सांगण्यात येतं आम्हाला की प्रवाशांची मागणी आहे. सकाळी 8:30ला 9:30ला बर्डी ते दिघोरी जाण्यासाठी 4 बसेस एकाच वेळेस. एक बस बाजरा फाटाकडे जाणारी, एक बस दिघोरी चौकापर्यंत, सगळे तिन्ही बस एकत्र आहेत चामड चौकापर्यंत. चामड चौकाच्या नंतर एक बस खरबीकडे वळते प्रधानमंत्री आवास योजना, पुढे 2 बसेस जातात एकत्र, पण एक बस नरसाळेकडे वळते टेलिफोन चौकातून, आणि एक बस पुढे. एकाच वेळेस 3 बस. आणि कधी कधी ब्राह्मणी फाटवून येणारी बस सुद्धा यांना जोडते. 4 वेळेस एकच बसेस एकाच वेळेस. 10-10 मिनिटाचं अंतर ठेवा. बर्डीला बर्डीहून पैसा जाण्याची 2:15 वाजता 2 बस एकाच वेळेस. कधी कधी दोन्ही कॅन्सल होतं, कधी एक कॅन्सल होतं. अरे 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं गॅप ठेवा ना. 3:15 वाजता एकाच वेळेस 2 बस बर्डी ते बेसा जाणारी, कधी कधी एक कॅन्सलही होते. 10-15 मिनिटं गॅप ठेवा. किती वेळा सांगून ऐकत नाही कोणी. आणि बसमध्ये चढताना तसा धोका, एक पाय बसमध्ये चढलं की लगेच बस निघते. उतरताना सुद्धा समोरच्या दारानं उतरा हा नियम आहे तुमचा, ठीक आहे, समोरच्या दारानं उतरतात, पण कधी कधी कोणी प्रवासी मागच्या दारानं पण उतरतो. मागच्या दारानं उतरणारे अनेक प्रवासी पडलेले आहेत, मी सुद्धा पडलेले आहे. बस उतरत आहे, प्रवासी उतरत आहे, एक पाय खाली ठेवून बस निघाली. नियम काय आहे, कंडक्टर जोपर्यंत डबल बेल देत नाही तोपर्यंत बस काढायची नसती. पण पहा, काही डबल बेल ती कोणी वाट पाहत नाही, बस सरळ ड्रायव्हर आपल्या मनाने निघतो. म्हातारे न उतरायला उशीर होता, अपंग तरुण पुरं पटकन उतरतात. तरुण लोक पटकन उतरले की ड्रायव्हरवरती उतरणे संपले आणि तो ड्रायव्हर बस सुरू करतो. म्हातारे अपंग ते हळूवारपणे उतरतात, ते उतरतात, पाय खाली ठेवत बस सुरू झाली, पडले जमिनीवर. अनेक वेळा झालेले, आणि अनेक वेळा मी तुम्हाला कळवलं सुद्धा, काही उपयोग होत नाहीये. प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. उन्हामध्ये एक तास 1.5 तास उभा राहायला सांगता तुम्ही. म्हाताऱ्यांना छोट्या बच्चे कावल्या बच्चे असले तरी पावसाळ्यात उभा टाकायला सांगता. हे छळ नाहीये का? चलो व्यापारी, आम्ही तास उभा राहतो तरी बस नॉनस्टॉप निघून जाती. रोडवर उभा टाकतो आम्ही, ह्याला छळ म्हणायचं का नाही म्हणायचं? बस उतरताना सुद्धा जीवाला धोका, चढताना सुद्धा जीवाला धोका, ह्याला काय म्हणायचंय तुम्हीच सांगा. ह्याला क्रूरता, निर्दयता म्हणायचं का नाही? तासन तास बस होते. साबरीला बसलो तर बस थांबत नाही, नॉनस्टॉप निघून जातं. प्रवासी निवारामध्ये आम्ही बसलो तरी बस थांबत नाही, नॉनस्टॉप निघून जाते. सडकेला उभाडून हात दाखवलं तरच थांबते, ते 100% गॅरंटी नाही. काही बसेस सडकेला उभाडून हात दाखवलं तरी सुद्धा थांबत नाही, नॉनस्टॉप निघून जातात. बसला बघून काही लोक धावत येतात. सिटी बस येत आहे पाहून काही लोक रस्त्याच्या पलीकडून इकडून धावत येतात. काही ड्रायव्हर थांबतात त्या धावत येणाऱ्या बसच्या तिसऱ्या येणाऱ्या प्रवाशांसाठी. काही ड्रायव्हर थांबत नाहीत. प्रवासी धावत बसच्या दरवाजेपर्यंत आले, बस निघून गेली, नाही चढू देत बसमध्ये. आणि कधी असं पण झालं की प्रवासी दरवाजेपर्यंत आला, ड्रायव्हरनं दरवाजा उघडलं, कंडक्टरनं लगेच बंद केला दरवाजा, नाही चढू देत प्रवाशाला, नाही चढू देत. कधी असं पण होतं. बस येण्याच्या आधी तो जे उभाटा होता त्यांना घेतो आम्ही, पळत येणाऱ्यांना घेते. बस येण्याच्या आधी तो उभाटा का म्हणतात. ह्याला क्रूरता, निर्दयता म्हणायचं का नाही तुम्हीच सांगा. सिटी बसच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनो, प्रवाशांच्या सेवेसाठी नाहीये तुमची बस. प्रवासी आलं, थांबायला पाहिजे ना. प्रवासी धावत होत येत आहेत, थांबायला पाहिजे ना. किती वेळ लागणार आहे? 5 सेकंद, 10 सेकंद. मोक्षधाम घाट स्टॉप, गंगाबाई घाट चौक, जगनाडे चौक, 10 नंबर पुलिया, या अनेक ठिकाणी जिथे टर्निंगला स्टॉप आहे. चलो ॲप बरे पाहू शकत नाही मी बस किती वेळात येते, कारण मोबाईल हातात घेऊन चलो ॲप उघडतो आणि बस निघून गेली. पुन्हा बस यायला किती वेळ, खूप वेळ थांबावं लागतं. प्रत्येक स्टॉपला बस थांबत असेल तर प्रवासी आरामात साबरीला थांबू शकतील, प्रवासी निवाऱ्यामध्ये बसू शकतील. आणि बस आल्यानंतर मी बसमध्ये चढतो. सडकेला उभारून हात दाखवा, गर्भवती महिला असेल तरी सुद्धा. अरे हा काय नियम आहे? पटकन चढा, पटकन उतरा, प्रवाशांना घाई करण्यात येते. अरे म्हातारी अपंग पटकन चढू शकत नाहीत. बस आली, थांबली, चढणाऱ्या प्रवाशांना खूप घाई करतात तुमचे काही कंडक्टर ड्रायव्हर. पटकन चढा, पटकन चढा. अरे पटकन कसं चढतो? उतरणाऱ्यांना सुद्धा पटकन उतरा, पटकन उतरा. प्रवासी जाणून पासून कोणी उशिरी करत नाही. रेल्वेचा प्रवास कधी केला असताना तुम्ही? रेल्वेमध्ये स्टेशन यायच्या अगोदरच त्या दरवाजापाशी दोन्ही बाजूला दरवाजाने किती प्रवाशांची लाईन लागते उतरलेल्या प्रवाशांची, सांगावं लागत नाही उतरा म्हणून. बसमध्ये एसटी बसमध्ये पाहिलं असताना स्टॉप यायच्या आधीच प्रवासी बॅक करून दरवाजापाशी उभा टाकतात, उतरण्यासाठी लाईन लागते.
आणि तुमचे कंडक्टर जर घाई करत लवकर उतरा लवकर उतरा लवकर चढा. घाई का करतात माहितीये का? शेवटच्या स्टॉपला जितकं लवकर पोहोचू तितकं जास्त विश्रांतीला वेळ मिळते म्हणून घाई करतात तुमचे काही काही कंडक्टर ड्रायव्हर. उदाहरणार्थ शेवटच्या स्टॉपला 10 वाजता बस पोहोचणार असेल, उदाहरणार्थ 10 वाजता, आणि मग अर्धा तास त्यांना ब्रेक, कंडक्टर ड्रायव्हरला विश्रांती, आणि 10:30ला पुन्हा बस निघते. 10 वाजता पोहोचलं 10:30ला निघते. जर 9:45ला पोहोचलं तर पाऊण तास रेस्ट मिळेल. 9:30ला पोहोचलं तर 1 तास रेस्ट मिळेल. त्यासाठी शेवटच्या स्टॉपला जाण्यासाठी घाई करतात तुमचे कंडक्टर ड्रायव्हर. घाई का करतात? शेवटच्या स्टॉपला जितकं लवकर पोहोचू तितकी जास्त विश्रांती भेटते. प्रवाशांना किती त्रास झाला तर झालं, त्यामुळे घाई 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 करतात. शेवटच्या स्टॉपला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे, जास्त विश्रांती भेटते म्हणून. हा प्रवाशांना किती त्रास होतो याचा विचार करा. मुंबईला कमीत कमी तिकीट 5 रुपये सिटी बसला. आता मागचे 1.5 वर्ष मी नाही गेलो, 2024 नंतर मुंबईला नाही गेलो. त्याच्या अगोदर नेहमी मुंबईला मध्ये जाण्यानं असते. सिटी बसला कमीत कमी तिकीट 5 रुपये आणि नागपूरला कमीत कमी तिकीट 12 रुपये आहे. आणि त्रास मात्र असा, मुंबईला एवढा त्रास नाहीये. रांगेनं प्रवासी चढतात, इथं रांगेनं नाही. बस आले की ढकलाढकली करत प्रवासी चढतात. तरुण लोक पटकन चढतात आणि आजारी म्हातारे अपंग यांना चढता येत नाही, ते खालीच उभा राहतात किंवा चढलं तरी उभा टाकावं लागतं त्यांना. मुंबईमध्ये सुविधा खूप आहेत. रांगेनं बस चढतात. महिलांना, म्हाताऱ्यांना, अपंगांना बसायला सीट आहे आणि पटकन चढा पटकन उतरा, कुठल्याही प्रकारे त्रास नाही. प्रत्येका सीटला प्रत्येक स्टॉपला बस थांबते. सगळ्या सुविधा आहेत आणि 5 रुपये तिकीट आहे फक्त. आणि इथे मात्र 12 रुपये तिकीट आणि सुविधा नाही. आणि तिकीटचं रेट वाढवल्यानं उत्पन्न वाढत नाहीये, तुम्हाला सांगतो. नीट लक्ष नाही का? मी 2005 साली नांदेडला होतो. नांदेडच्या सिटी बसला फोन करून विचारा, चौकशी करा. 2005ला नांदेडला सिटी बस रिकामे धावत होते. क्वचित 1-2 प्रवासी राहत होते. अर्धी बस पण कधी भरलेली दिसली नाही. अर्धे पण नाही, पाव किंवा पावपेक्षा कमी, कधी 2-4 प्रवासी कधी रिकामी बस धावत होती. कारण ऑटो रिक्षापेक्षा जास्त भाडं सिटी बसचं राहत होतं. आणि सिटी बस 1-1 तासाला खूप उशिरा होती. सिटी बसचं जे काही मॅनेजमेंट होतं ते नुकसानीमध्ये जाऊ लागलं होतं. मग ते संस्था बदलली. सिटी बसची ऑपरेटिंग दुसऱ्या संस्थेला दिली आणि 10-15 दिवसात सिटी बस भरभरून धावू लागले. काय केलं त्याने? दुसऱ्या संस्थेनं सिटी बसचं तिकीट अर्ध्यापेक्षा जास्त कमी केलं आणि 10-15 मिनिटाला सिटी बस सुरू केलं. 2005 साली नांदेडला सिटी बस अर्ध्यापेक्षा कमी केलं तिकीट आणि बसची संख्या वाढवली आणि बस भरून धावू लागले. उभा टाकला जागा एवढी गर्दी. तिकीट कमी केल्यानं प्रवासी वाढतात, उत्पन्न वाढते. तिकीट वाढवल्यानं उत्पन्न वाढत नाही. आणि तिथे 12 रुपये, नागपूरला सिटी बसचं तिकीट कमीत कमी 12 रुपये आणि ऑटो रिक्षाला 10 रुपये. 2 किलोमीटरपर्यंतचं अंतर ऑटो रिक्षावाले 10 रुपयात नेतात. तुमचे खूप उत्पन्न पुढे ते कमी अंतरावरचे फार थोडे प्रवासी, त्यांना माहीत नाही ऑटोला 10 रुपये घेतो म्हणून, पण तेच बसमध्ये बसतात. जास्त अंतराला कमी आहे, पण कमी अंतराला ऑटोला कमी भाडं आहे. हैदराबादमध्ये सिटी बसमध्ये बोर्ड लावलेला आहे सिटी बसच्या स्टाफच्या लोकांसाठी. प्रवासी आलेले असताना प्रवासी उभे आहेत आणि तुम्ही बसलेले आहेत असं नाही झालं पाहिजे. प्रवासी आले की स्टाफच्या लोकांनी उभा राहायचं. प्रवासीच आपलं उत्पन्नाचं साधन आहे. प्रवाशांचा आदर सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे स्टाफच्या लोकांनी प्रवाशांबरोबर बसू नये. रिकामी सीट असं तर बसा, रस्ता स्वतः उभा करा, प्रवाशांना बसायला जागा द्या. पण नागपूरमध्ये अनेक वेळा पाहतो प्रवासी उभे आहेत, म्हातारे प्रवासी उभे आहेत, अपंग प्रवासी उभे आहेत आणि स्टाफचे अनेक लोक बसमध्ये बसलेले आहेत. बसमध्ये अनेक ठिकाणी प्रवासी पायऱ्यावर बसतात. त्यामुळे इतर प्रवाशांना येता जाता खूप त्रास होतो. उतरताना चढताना त्या प्रवाशांना पायऱ्यावर बसू द्यायचं नाही. याबद्दल काहीतरी व्यवस्था करा. पायऱ्यावर प्रवासी बसतात, 2-2, 3-3, 4-4 प्रवासी बसतात पायऱ्यावर. इतर प्रवाशांना किती त्रास होतो. ऑन ड्युटी कंडक्टरच्या तोंडात खर्रा असतो काही काही लोकांना. सर्वांना म्हणत ते खर्रा, तंबाखू, मावा. उतरताना प्रवासीने जर ड्रायव्हरला सांगितलं नाही, ड्रायव्हरला आम्हाला पुढच्या स्टॉपला उतरायचं सांगावं लागतं नागपूरला. नाही सांगितलं तर बस नॉनस्टॉप निघून जाते आणि पुढच्या स्टॉपला उतरून वापस यावं लागतं. पुढच्या स्टॉपला उतरून पुन्हा उन्हात पावसात वापस यायला. क्रूरता, निर्दयता, छळ म्हणावं का नाही तुम्हीच ठरवा. सिटी बसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हीच ठरवा. आणि तुमची बस खूप वेगानं जाते ना, त्यामुळे काय होते, आणखी तुमचं नुकसान होते. बसमध्ये बस फुल भरलेली आहे, खूप प्रचंड गर्दी आहे बसमध्ये. कंडक्टर एकच आहे, तो किती लोकांचे तिकीट काढायला वेळ लागतं आणि बसमध्ये तुमची वेगात धावत राहते. अनेक वेळा असं की प्रवाशांचं स्टॉप आलंय पण तिकीट काढणं झालं नाही, कारण कंडक्टर दुसऱ्या बस लांब आहे. समजा बसमध्ये कंडक्टर मागच्या भागात आहे, बसच्या मागच्या भागात तिकीट काढायचं आहे आणि समोरच्या भागात असलेल्या प्रवाशांना उतरायचंय. काय करायचं त्यांनी? स्टॉप आलेला आमचा उतरायचा. बिना तिकीट उतरून जातात अनेक जण. कोणी पैसे ड्रायव्हर पैसे उतरून जातात.
म्हणजे ते पैसे काही सिटी बसला भेटत नाहीत. प्रवासी सिटी बसचं किती नुकसान होत आहे. न तिकीट न काढता उतरून जातात. अनेक प्रवासी स्टॉप आले की उतरून जातात. त्यासाठी बस थोडं हळू जर चाललं थांबलं तर तिकीट काढणं होतं सर्वांचं. आणि AC बसमध्ये AC खूप फुलवरे ठेवू नका, कारण नागपूरला 46-47 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. एवढ्या उन्हात अर्धा तास 1 तास 1.5 तास उभा राहतात प्रवासी आणि बस आली की बसमध्ये चढतात. एवढ्या गरमीतून अचानक थंडमध्ये गेलो आम्ही. शरीराला रिॲक्शन होते, त्रास होतो. आणि बसमध्ये प्रवास केला अर्धा तास, पाऊण तास, 15 मिनिटं काहीतरी थंडगार शरीर झालं आणि त्या थंड शरीर बसमधून अचानक बाहेर 46 डिग्री सेल्सिअसमध्ये अचानक येतो. रिॲक्शन होतं. ह्याच्यानं पण स्ट्रोक येऊ शकतं, उष्माघात होऊ शकतं. एकदम फुल थंड ठेवू नका. AC बसमधलं थोडं 25 डिग्री सेल्सिअस तापमान ठीक आहे, 25-30 अगदीच कमी करू नका. 25-30 हे ठीक आहे. आणि याच्यामध्ये एवढं सांगितलं, बसमध्ये चढताना पण धोका, उतरताना धोका. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही थांबा बरं. सिटी बसच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगायचे, कंडक्टर ड्रायव्हरपासून सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. नागपूरच्या हजारो प्रवाशांचं म्हणणं आहे की कंडक्टर ड्रायव्हरपासून ते सिटी बसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण दुपारी 1 ते 3, 12 ते 4 पर्यंत सडकेवर उभा टाका. तुम्ही पुरुष, महिला, तरुण, म्हातारे, तुमचे बच्चे, 2 महिने 4 महिन्याचे बच्चे, अपंग, आजारी, म्हातारे, सर्वजण 2-2 तास 4-4 तास थांबा बरं रोडवर. म्हणजे तुम्हाला कळेल किती वेळ उभं असतं ते. आम्हाला 1-1 तास 2 उभा करवता तुम्ही रोडवर. आम्ही जरा बाजूला थांबलो सावलीत की बस नॉनस्टॉप निघून जाते. तुमचं पण किती नुकसान. अनेक प्रवासी कंटाळून ऑटो रिक्षाने जातात. तुमचं किती नुकसान होते. आणि 1-1 तास थांबले म्हातारे प्रवासी, जरासे कुठे सावलीला गेले की बस निघून जातं. 1-1 तास थांबून सुद्धा बस भेटत नाही. म्हणून अनेक लोक अपशब्द काढतात तुमच्याबद्दल. आम्ही तर साधू लोक अपशब्द काढत नाही. आम्ही स्वरापर तर मंगल कामनाच करतो. पण अनेक लोकांकडून अपशब्द ऐकतो आम्ही. सिटी बसच्या स्टॉपला प्रवासी निवारात आम्ही बसलो. प्रवासी निवारावर अतिक्रमणे अनेक ठिकाणी सिटी बसचे स्टॉप फेरीवाऱ्याने घेतलेले, पूर्णपणे कब्जा केलेले. पूर्ण स्टॉप सिटी बसचा स्टॉप फेरीवाऱ्यांच्या ताब्यात आहे. पूर्ण प्रवासी निवारा. काही ठिकाणी प्रवासी निवाराच्या बाजूला, काही ठिकाणी प्रवासी निवारा. त्यामुळे येत असली बस आम्हाला थांबत नाही. खूप सारे त्रास आहेत. तर हा व्हिडिओ तर एवढाच छोटा आहे, पण परवा बनवलेला व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा मोठा व्हिडिओ आहे 45 मिनिटाचा. तरी सर्व समस्या दूर करा आणि प्रवाशांना चांगली सेवा द्या. कोणाची बददुआ घेऊ नका लोकांची. आणि एवढं बोल मंगल कामना करत मी थांबतो. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो मी, माझ्या बोलण्यामुळे जर कोणाला मन दुखवलं असेल, कोणाला वाईट वाटत असेल, कोणाला क्रोध येत असेल तर मला माफ करावं. हे त्यामध्ये पण बोललो मी, आता पण बोलतो. माझ्यामुळे कोणाला, या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटत असेल तर मला माफ करा. आणि प्रवाशांच्या सर्व सुविधा करा आणि प्रत्येक स्टॉपला बस थांबवणं अनिवार्य करा. आणि ज्या ड्रायव्हर लोकांना हे मान्य नाही प्रत्येक स्टॉपला, अनेक वेळा ड्रायव्हर म्हणतो, आम्ही ड्रायव्हरला म्हणतो स्टॉप बस का थांबत नाही, तर ड्रायव्हर सरळ आम्हाला म्हणतात, कंडक्टर म्हणतात, ड्रायव्हर म्हणतात, इथं कोणीच प्रवासी तर कसला थांबवायचा बस. कोणी चढणारा नाही, कोणी उतरणार नाही, कोणीच नाही इथं, मग कसला बस थांबवायचं. अरे तुम्हाला काय माहिती, कोणी आडुसला थांबला असेल, सावरीला थांबला असेल आणि तुम्ही जर बस थांबवलं तर आम्ही सावरीला आडुसला थांबवू शकू. नॉन स्टॉप धावत राहतात बस, फुल स्पीडनं धावत राहतात. तर एवढं बोलून तुम्हाला सर्वांप्रती मंगल कामना करत मी थांबतो. तुम्हाला सर्वांबद्दल मंगल कामना करतो. माझ्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटत असेल तर मला माफ करा. आणि हे व्हिडिओ तुमच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवा. आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकत आहे, व्हॉट्सअपला पाठवते आणि जास्तीत जास्त लोकांना मी वारंवार पाठवणार आहे, स्टेटसला पण ठेवणार आहे. ठीक, माझा परिचय देतो मी. माझं नाव आहे भिक्षू संघानंद. मी नागपूरचाच राहणार आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 99 60 73 62 12 9960736212. ठीक, मंगल.